पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। इतक्या मुलांना एकट्याने शिकवायचे म्हणजे कसे जमावे? इंग्रजी, गणित, संस्कृत, अरे देवा। चला 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 चला, हा फक्त मधल्या जरा ग्रुप 1, चला ग्रुप 2 तिकडे तिकडे जा बाळा। काय हो, कसे फसवले त्या टिळकास? मगाशी हुशारकी मारून पैस जिंकले, आता बघू ना शिकवताना पळता भुई थोडी होत असेल त्यांची। अहो, इतके सारे विद्यार्थी, एवढे सारे विषय, एकट्याच्या आवाक्याच्या पलीकडे असणार आहे। चला चला बघू तरी। या माझ्या मागे या, मला ना त्यांचा वैतागलेला चेहरा बघायचा आहे। चला चला। संस्कृत दोन्ही वर्ग अगदी सुसूत्रतेने हाताळतायत बघा। दोन्ही नाही आगरकर, तिन्ही। पुढचा वर्ग बघा, चला। बरं, उतरवून झालं असेल तर आता समजून घ्या न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन। एवढे सगळे वर्ग बळवंतराव एकटेच हाताळतायत। केवढी ही ऊर्जा म्हणायची त्यांची। m1 m2 अपॉन r स्क्वेअर। चला चला। अहो, इकडे इंग्लिश तिकडे विज्ञान। हो ना, आपल्याला वाटलं होतं टिळक भांबावून गेले असतील, पण कसलं काय? हो ना। वेळ काय शाळेत येण्याची? या शाळेत उशिरा येणाऱ्या थेट घरी पाठवले जाते, तुम्हाला ठाऊक नाही? आणि काय जिरले का अन्न? का तुमची जिरली? तुम्ही सगळे मगाशी एका पाठोपाठ एक कट असल्यासारखे निघून गेलात, तेव्हाच मला शंका आली काहीतरी काळे बेरे असणार। अहो बळवंतराव, अहो पैज लावून तुम्ही आम्हास हरवले, म्हणून ठरवलं आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हास हरवू। अहो पण कसले काय, इथे देखील तुम्ही आम्हास धूळ चारलीत। अहो, तुमच्या दुर्दैवाने मला पराभूत होणे मान्यच नाही। पण टिळक, साष्टांग दंडवत तुम्हाला। आज सारे वर्ग ज्या तऱ्हेने तुम्ही हाताळले ते वर्णना पलीकडचे आहेत। तुमच्यासारखा ज्ञानी लाभला हे या देशाचे भाग्यच आहे। नाही हो, ही तुमची अतिशयोक्ती झाली। परंतु तुमच्यासारखे महारथी माझ्याबद्दल इतके चांगले शब्द बोलतायत म्हणजे मी गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी चांगले कृत्य केलेले असावे असे म्हणायला हरकत नाही। इथेही मेहनत बुद्धी जात नाही, आम्हालाच महारथी बनून मोकळे झाले। गुरुजी, एक गंभीर बातमी आहे। काय? सार्वजनिक काकांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे। काय? हो। काका, अहो खोकल्यामुळे तुम्हाला श्वासही घेता येत नाहीये, कसे सहन करताय तुम्ही? आणि औषधही घेत नाही आहात तुम्ही। थांब, अरे काही झालं नाहीये मला, उद्या बघशील पुन्हा मी कसा तरा तरा चालायला लागतो ते। अहो काका, काका सावकाश। अरे आलात तुम्ही? तुमच्या प्रकृतीबद्दल समजले, ताबडतोब निघून आलो। अरे मला कुठे काय झालंय? तुम्ही सगळ्यांनी ना मला अंथरुणाला खिळवून ठेवण्याचं कारस्थान रचलंय। अहो पण तू अजिबात एक शब्द बोलू नकोस, अजिबात बोलू नकोस। काका शांत व्हा। बुवा, हे औषधे घेतायत ना वेळेत? अहो ऐकतच नाही ते, तुम्ही सांगा त्यांना आता काय ते। काका हो, औषधे घ्यायला हवीत। माझं सोड रे, त्याचं काय घेऊन बसलायस? हे जुनं खोड ते सोड, ते सोड। मी हे बघ,
सावकाश. हे बघ, मी आपल्या शाळेत अजून काय शिकवायला हवं याच्या नोंदी काढल्यात मी. ते जरा बघ. काका हे सगळं आपण नंतरही बोलू शकतो. नंतर कसं? आत्ताच. ते महत्वाचं आहे. आणि तुम्ही मला कळवलं नाहीत की आपली पटसंख्या किती, किती मुलं मॅट्रिकला आहेत. विसरून गेलात मला? तसे मुळीच नाही. तुमच्या आशीर्वादाने 150 मुलांची संख्या आहे. आणि मॅट्रिकला 12. वा, 150. उभ्या आयुष्यात प्रत्यक्षात हे चित्र बघायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. तुम्हा मुलांचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काका, सध्या तुम्ही काळजी घ्या, औषधे घ्या, हेच आमचे कौतुक. छे रे, आता काय करायचं औषध घेऊन? दिवस मावळायला लागलाय आता. सूर्यही मावळणार, पण उद्या नवीन सूर्य उगवणार. आशेचा, अपेक्षांचा, नवनिर्मितीचा. अरे आता वेद उगवतीच्या सूर्याचे. काका सूर्य कितीही वृद्ध झाला तरी त्याचे तेज कमी होत नाही. अरे किती फसवायचं स्वतःला. तुमच्याकडे बघितलं की मला माझं तारुण्य आठवतं. मी विचार करतो की आपला वारसा पुढे न्यायला हे असे खंबीर खांदे असताना आपण कशाची काळजी करावी. आता मागं फिरायचं नाही. आपल्याला नवीन क्षितिज खुणावतंय. त्या क्षितिजावर आपलंच नाव कोरलं गेलं पाहिजे. मला शब्द द्या की स्वराज्य निर्मितीचा ध्यास हा असाच पुढे चालू द्याल. त्यात तुम्ही कधीही खंड पडू देणार नाही. शब्द द्या मला. काका, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी पूर्वी देखील होते आणि आत्ताही आहेत. आणि त्या आशीर्वादांच्या बळावरच आम्ही हे कार्य करू शकतोय. तुमच्या तरुणांच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे याची खात्री आहे मला. काका, सावकाश. कोंबट आहे ना? अहो, तुमच्यासाठी हे पत्र आलं होतं. कोणाचं आहे? तर मला कुठे येते वाचता. म्हणून म्हणत असतो मी यायला हवे. मला थोडीच जायचं आहे तुमच्यासारखे शाळेत शिकवायला. हेच तर दुर्दैव आहे आमचं. सावित्रीबाई फुलांचा वारसा आपण पुढे न्यावा ही प्रेरणा तुमच्या मनात कशी निर्माण होत नाही ना याचं आश्चर्य वाटतं मला. तू शिकलीस, शिकवू लागलीस तर आणखीन 4 मुलींना प्रेरणा मिळेल असं नाही वाटत तुला? तुम्हाला तर बाई संधीच मिळाली मला बोलायला. हे घ्या, हे आधी वाचा बघू. कधी शिक्षणाचं महत्त्व समजणारे काय माहित. अहो, काय झालं? अहो, काय झालं? कोणाचे आहे पत्र? इंदूर संस्थानातून पत्र आहे. मुन्सफ म्हणून नोकरीसाठी बोलावलं. अगं बाई. आणि
500 रुपये महिना. काय सांगता? 500 रुपये? अहो, किती चांगली बातमी आहे ही. अहो, आता आपल्या पुढल्या सगळ्या समस्या, सगळे प्रश्न सुटतील. अहो, मी भामाताईंना ही बातमी सांगून आले. अहो, सांगू ना? आलेच. ताई, ताई, हो ताई, अहो ताई. अगं बाई, काय हो, काय झालं? खूप आनंदाची बातमी आहे. अगं बाई, खरंच की काय? किती आनंद झाला मला ऐकून. कृष्णाला हवंच होतो आता कुणीतरी तिच्या वयाचं सोबत खेळायला. अहो ताई, इश्श, अहो, काहीतरीच काय, ते तसले नाही काही. म्हणजे अहो, इंदूर वरून यांना नोकरीसाठी बोलावणे आले आहे. महिना 500 रुपये पगार. अगं बाई, इंदूर, फार छान बातमी आहे हो. भाऊजींना फार आनंद झाला असेल नाही? पण म्हणजे आता तुम्हासही जावे लागेल ना त्यांच्या सोबत? जावे तर लागेलच, पण कधी ते अजून माहित नाही. आता कुठे माहेरचं कोणी सोबत असायची सवय झाली होती. चटका लावून जाणार हो तुम्ही. तुमची आणि कृष्णाची आठवण नक्की येईल. पुढे जायचं असलं ना की मागचं सारं विसरावं लागतं. नाती असो किंवा आठवणी, त्या मागे साराव्या लागतात. जिथे आहोत तिथे सुखात असणं हे महत्वाचं, हो ना? मी तुम्हाला नाही विसरू शकणार ताई. तुम्ही आगरकर, काय हे? वाचा. प्रति श्री गोपाळ गणेश आगरकर. विषय, इंदूर संस्थान येथे मुन्सफ म्हणून रुजू होण्याबाबत. काय हे? वाचा वाचा, पुढे वाचा. आपणास कळविण्यास आनंद होतोय की आपली पदवी आणि विद्या यांचा आदर राखून त्यांचा उचित सन्मान करण्याची संधी आम्हास लाभली. आपले लेख, निबंध यातून आपल्या विद्वत्तेची प्रचिती आम्हास मिळाली आहेत. म्हणूनच आम्ही आपणास इंदूर संस्थान येथे मुन्सफ म्हणून रुजू करून घेण्याचे योजिले आहे व मोबदला म्हणून प्रतिमाह 500 रुपये पगार देण्यास संस्थानाने संमती दिली आहे. आपणाकडून या प्रस्तावाचा स्वीकार करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहोत. कळावे. धन्यवाद. उत्तम, उत्तम आहे. म्हणजे 500 रुपये म्हणजे. बळवंतराव, याच्यावर सविस्तर चर्चा करू. तुम्हाला कल्पना यावी म्हणून आलो होतो. बोलू याच्यावर सविस्तर. येतो. यशोदा, भामा, आहे का कोणी? कोण? अगं बाई, जानकी काकू, या ना. या या, किती दिवसांनी आलात? हो ना. बसा. अहो, वर राहू दे ग, खाली बरं. सावकाश. हे घ्या पाणी. काय काकू, आज कशा अकस्मात तुम्ही? आता पुढच्या केपेस आधी माणूस धाडते, मग परवानगी घेते तुमची आणि मग येते. अहो, काहीतरीच काय, हे सुद्धा तुमचंच घर नाही का? तुम्हाला कशाला हवी आहे इथे येण्यासाठी परवानगी? हाच विचार करून धडकले इथे. किती दिवस झाले भेटच नाही आपली. खानावळीतले काम उरकले आणि थेट इथे आले. बरं झालं.
अरे हे घे लाडूचा डब्बा कृष्णासाठी. अरे वा. कुठे आहेत आमच्या कृष्णामाई? अहो त्या काय सकाळपासून त्यांच्या यशोदा काकू सोबत खेळून खेळून दमल्या आणि आता झोपल्या आहेत. एक क्षण स्थिर म्हणून राहत नाही, सतत वाड्याबाहेर उधळायचं असतं. जरा घोडागाडीचा आवाज आला की आमच्या बाई निघाल्याच बाहेर. कौतुक असते लहान मुलांना. तुमची पण दमछाक होत असेल ना तिच्या मागे धावताना. तर काय. ते आहेत. बरं का काकू, हा आज श्रीखंडपुरीचा बेत आहे, जेवून जायचं. हा हो हो. का बरे? काही खास? त्याचे झाले असे, यांना इंदूरवरून मुन्सफ म्हणून नोकरीसाठी बोलावणे आले आहे. महिना 500 रुपये पगार. काय सांगतेस? कुणीतरी ते चल 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 चल. अरे राहू दे ते, चल. खूप समाधान वाटले हो बातमी ऐकून. नाही, गोपाळराव आहेतच विद्वान, पण जिथे त्यांची किंमत असेल तिथे त्यांनी जावेच. पण काकू, ही जागा आणि हे गाव सोडून जाणं म्हणजे जरा कठीण जाणार हो. का? इथे काय असे सोने लागले? दात काढायला काय झालं? अहो तसं नाही, तुम्ही ज्या रागाने बोललात ना त्याचं हसू आलं. पण खरं सांगू का, ह्यांनाच कशाला, मला सुद्धा अवघड जाणार आहे. आणि आमच्या कृष्णाला तर इतका लळा लागलाय, ह्यांचा काय सांगू. असण्याची जशी सवय होते तशी नसण्याची सुद्धा सवय होतेच. माणसाने नेहमी पुढचा विचार करावा. स्वानुभवावरून सांगते. रडत राहिले असते तर कुत्र्याने हाल खाल्ले नसते. पण आज पायावर उभी राहिले म्हणूनच पुढची वाट शिकले ना मी. पण आपली माणसं सोडून असं अनोळखी प्रांतात जायचं म्हणजे जायचेच. तू इथे आली होतीस तेव्हा कोणाची ओळख होती का? नाही ना. संपूर्ण जग इकडून तिकडे जाते, आपणच डोळे उघडून बघत नाही ना. आता रमाबाई घ्या, त्या नाही का गेल्या? चला या रे या. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या मुलांना घेऊन आलो इथे. अरे वा वा वा, या या या, बसा बसा या. शाबास. तर मला कोणी सांगू शकेल का की आज आपण इथे तास का घेणार आहोत ते? हरकत नाही. काय आहे की मला थोडा दम्याचा त्रास आहे, त्यामुळं असं मोकळ्या हवेत बसलं ना की एकदम बरं वाटतं. असा मोकळा श्वास घ्यायला आवडतो मला. म्हणून म्हटलं चला आज आपला मॅट्रिकचा वर्ग आपण इथेच घेऊया. चालेल ना तुम्हाला? होय गुरुजी. छान, उत्तम. पर मला सांगा, तुम्हाला कोणाला दम्यावर काय उपाय करता येतील याची माहिती आहे? म्हणजे तुमच्या घरी शेजारी पाजारी कोणाला जर दमा झाला असेल तर ते काय करत असतील? अरे श्रीरंग, तुझ्या मोठ्या भावाला दमा आहे ना, काय केलं त्याने? वैद्यांकडून औषधं घेतले त्यांनी. वैद्यांकडून औषधं मी पण घेतोय, पण त्यांनी बरा होत नाहीये. तुम्हाला सांगतो, एकदा एक गृहस्थ मला भेटले आणि त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? ओव्याची विडी ओढा, चटकन दमा नाहीसा होईल. पण आता आपण ठरलो कच्चे खेळाडू, विडी ओढायचं दूर राहिलं, ती बनवायची कशी हे देखील माहिती नाही मला. हो बाबा, या बाबतीत आपलं ज्ञान शून्य आहे. हो गुरुजी, एवढं काही कठीण नाही ते. हो का? मी माझ्या स्वार्थासाठीच विचारतोय. ती विडी जर मला ओढता आली ना, तर हा दमा कायमचा हद्दपार होईल माझ्या आयुष्यातून आणि माझं आयुष्य सुखकर होईल. गुरुजी, तुम्हाला माहिती आहे? हो
अरे वा, छान, उत्तम. या या इकडे या इथे. या, घाबरू नका, पुढे या. सांगा बरं, कशी तयार करता? सांगतो गुरुजी. तुम्ही झाडाची वाळलेली पानं घ्या आणि त्यात सगळं ऐवज भरा. ऐवज? कुणी तंबाखू घेतं. तंबाखू? तुम्ही ओवा घ्या. बर, मग पुढे? तो ओवा त्यावर ठेवायचा एका रेषेत. हा. आणि त्या पानाची सुरनळी करायची. आणि ती एका बारीक दोऱ्याने बांधायची. झाली विडी तयार. अरे इतकं सोपं आहे. मग आपण एक काम करू, आत्ता इथे विडी तयार करू. इथे हा. साहित्य नाहीये ना. अरे हो, साहित्य नाहीये का? बरोबर. एक मिनिट. याचं काही करता येईल का?